हॉटेलमध्ये मिळणारी मिक्स व्हेज तेही अगदी घरच्या घरी सोप्या पद्धतीने कशी बनवायची चला बघूयात. अगदी सोपी पद्धत आहे, तेही कुकरमध्ये पटकन तयार होणारी ही भाजी आहे. त्यासाठी आहे ना सगळ्यात आधी थोडेसे खडे मसाले घ्यायचे कुकरमध्ये छान असे भाजून आणि नंतर आहे ना घरामध्ये ज्या ज्या भाज्या असतील ना त्या छान अशा स्वच्छ धुवून घ्यायच्या. कुकरमध्ये टाकून आहे ना मसाल्यासोबत त्या भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या. वरतून थोडंसं गरम पाणी टाकायचं आणि कुकरला 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या. 3 शिट्ट्या झाल्यानंतर भाज्या छान उकडल्या जातात. आता त्या सगळ्या भाज्या एक करत आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि नंतर हे जे उरलेलं पाणी आहे ना ते सुद्धा आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि हेच पाणी आपण भाजीला सुद्धा वापरणार आहोत. आता पुढची प्रोसेस आहे ना अगदी सोपी आहे. जे खडे मसाले आपण कुकरमध्ये उकडायला घेतले होते ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. कांदा आणि टोमॅटो सुद्धा उकडलेला तो सुद्धा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून छान असे एकजीव करून वाटून घ्यायचे. आता ही पेस्ट तयार झाली का कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचं. तयार केलेली पेस्ट त्याच्यामध्ये टाकायची आणि छान अशी परतवून घ्यायची. आता हे परतवून झालं की थोडीशी आहे ना शिमला मिरची सुद्धा मी कापून घेतली होती. ती उकडून न घेता आपल्याला मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचे. त्यानंतर बाकीच्या ज्या उकडलेल्या भाज्या होत्या ना त्या सुद्धा आपल्याला बारीक कापून घ्यायचे. थोड्या वेळानंतर मसाल्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले टाकायचे आपल्याला आवडतील त्यानुसार आणि पुन्हा सगळं छान एकजीव करून घ्यायचं. उकडून बारीक कापून घेतलेल्या भाज्या सुद्धा त्याच्यामध्ये टाकायच्या. उकडून घेतलेले मटार टाकायचे आणि हे सगळं छान असं एकजीव करून घ्यायचं. आता वरतून जे मसाल्याचं उरलेलं पाणी होतं ते सुद्धा आपल्याला टाकायचं आहे आणि छान असं ढवळून घ्यायचं. वरतून आहे ना तुम्हाला लागत असेल तर थोडंसं चवीनुसार मीठ टाका आणि थोडीशी आहे ना फ्रेश क्रीम टाका. बारीक कापलेली कोथिंबीर टाका आणि पुन्हा छान असं एकजीव करून घ्या. तर बघितलंत ना अगदी सोप्या पद्धतीने इथे आपली मिक्स व्हेजची भाजी तयार झालेली आहे. जेवणाचं ताट तयार करून घ्या आणि पटकन खाऊन सांगा की भाजी कशी झाली आहे ते. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.